नमस्कार मंडळी, मी आहे तुमची मैत्रीण अलिशा आणि स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आपण आपल्या चॅनलवर बरेच एक्सरसाइजेस व्हिडिओ बघितलेले आहेत आणि हे सगळे एक्सरसाइजेस जर तुम्ही फॉलो केला तर तुम्हाला सुद्धा वेट लॉस होण्यासाठी मदत होईल. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्लँक्स आणि प्लँक्सचे प्रकार. आता प्लँक्स का करतो आपण? आपली कोर स्ट्रेंथ वाढवण्यासाठी. आता कोर स्ट्रेंथ म्हणजे काय? बायसेप ज्यावेळी आपण मारतो आपली बायसेप स्ट्रेंथ वाढते. ज्यावेळी आपण चेस्ट मारतो आपली चेस्टची स्ट्रेंथ वाढते. ज्यावेळी आपण शोल्डर्स मारतो शोल्डरची स्ट्रेंथ वाढते. तसंच ज्यावेळी आपण ॲब्स मारतो ते आपलं कोर स्ट्रॉंग होण्यासाठी मदत होते. आता हे लक्षात ठेवा, ह्याने आपलं वेट लॉस होत नाही, पण जे आपलं फॅट अक्युम्युलेटेड आहे ॲब्समध्ये ते कमी होण्यासाठी तुम्हाला खूप मदत येतं. चला तर मग पाहूया ॲब्सचे ते 3 प्लँकचे प्रकार जे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. फर्स्ट, प्लँक. आता जसं ह्या व्हिडिओमध्ये जसं तुम्ही बघताय व्यवस्थित प्रमाणे तसंच फॉलो करायचं आहे. ॲब्स करताना नेहमी लक्षात ठेवायचं आहे तुमची बॅक आणि नेक स्ट्रेट असावी. काहीही तुम्हाला ज्यावेळी तुम्ही हे प्लँक परफॉर्म करता त्यावेळी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की तुमची श्वास आत आणि बाहेर व्यवस्थितपणे तुम्ही फॉलो करताय. आता हे प्लँक्स तुम्ही कमीत कमी 30 सेकंदासाठी एका लाईनमध्ये फॉलो करू शकता. तुम्ही हे जसं जसं तुमचं कोर स्ट्रेंथ वाढत जाईल तुमचं हे टायमिंगसुद्धा वाढत जाईल. 30 सेकंड हळूहळू करता करता तुम्हाला ते 60 सेकंडवर आणायचं आहे. तुम्हाला थोडं हे अवघड करायचं असेल तर तुम्ही तुमच्या मागावर एक प्लेटसुद्धा ठेवू शकता. पण हे स्टार्टिंगमध्ये तुम्ही फक्त आणि फक्त जसं व्हिडिओ दाखवलेला आहे तसंच फॉलो करा. सेकंड प्लँकचा प्रकार तो म्हणजे प्लँक शोल्डर टॅप्स. हे स्टार्टिंगमध्ये थोडं अवघड जाईल कारण तुमचं जे शोल्डर आहेत त्यामध्ये इतकी स्ट्रेंथ नसते. पण हळूहळू जसं जसं तुम्ही हे ट्राय कराल तसं तसं तुम्हाला खूपच सोपं होत जाईल आणि हे तुम्हाला कोर स्ट्रेंथ स्ट्रॉंग करण्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. हे सुद्धा तुम्हाला टायमिंग अनुसार करायचं आहे. एक तर तुम्ही 30 सेकंडसाठी फॉलो करू शकता 3 सेट्सवर, किंवा जर तुम्हाला थोडंसं अवघड करायचं असेल ह्याला तर 60 सेकंदासाठी 2 सेट्स फॉलो करायचे आहेत. थर्ड एक्सरसाइज, प्लँक साईड क्रंचेस. आता हे तुम्हाला साईड म्हणजे जे हिप डिप्स ज्याला आपण म्हणतो ते कमी होण्यासाठी खूप मदत होतं आणि हे प्लँकचे प्रकार ना खूप अवघड आहे. तुम्हाला यासाठी शोल्डर स्ट्रेंथसुद्धा गरज पडणार आहे आणि हे जर तुम्ही व्हिडिओमध्ये जसं दाखवलेलं आहे त्याप्रमाणे जर तुम्ही फॉलो केला तर तुम्हाला खूपच बेनिफिशियल ठरणार आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. हे तिन्ही प्लँक्सचे व्हेरिएशन्स तुम्ही ट्राय करा आणि मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा कसे वाटलेत ते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंतसाठी धन्यवाद.